नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. आपण पोलीस भरतीची टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे. त्या सीरीजमधलं आपलं 6वं लेक्चर आहे. याआधी 5 लेक्चर झाले. ज्यांनी बघितले नसतील त्यांनी आधीचे 5ही लेक्चर बघून घ्यावी. सध्याच्या पोलीस भरती जे चालू आहे त्यासाठी इम्पोर्टंट असे क्वेश्चन काढलेले आहेत, जे की पी-वाय-क्यू आहेत आणि काही अतिमहत्त्वाचे जे येऊ शकतात असे क्वेश्चन आहेत. त्यामुळे आणि शॉर्ट ट्रिकचा पण बऱ्याच ठिकाणी उपयोग केलेला आहे. तर सगळे लेक्चर बघून घ्या. आता 6वं लेक्चर आहे. तर 6वं लेक्चर आपण पाहूयात. तर बघा 35 ते 55 पर्यंत किती सम आणि विषम संख्या आहेत. तर बघा सम आणि विषम संख्या काढण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागतं, तर दिलेल्या या अंकातल्या एकूण संख्या किती आहेत ते आधी काढावं लागतं. ते काढल्यानंतर तुम्हाला सम किती आणि विषम संख्या किती काढता येईल. तर बघा एकूण संख्या काय आहे, किती येतात बघून घ्या मग. एकूण संख्या किती येतात, तर शेवटची संख्या मायनस काय पहिली संख्या प्लस काय असतं 1 असतं. तेव्हा तुम्हाला एकूण संख्या मिळतात. 35 अन् 55 मधून 35 गेले 20 आणि हे 21 किती एकूण संख्या किती येतात, तर 21 आहेत मग. आता त्यातल्या सम आणि विषम संख्या काढायच्या असतील तर त्याला काय सूत्र आहे मग? सम बरोबर सम बरोबर एकूण संख्या भागिले 2. एकूण संख्या भागिले 2 मग किती येतंय 10 आणि 1 शिल्लक राहतोय. आणि विषम संख्या विषम संख्या किती? एकूण संख्या भागिले 2 किती 10 आणि 1 शिल्लक राहतोय. बघा 1 दोन्ही ठिकाणी शिल्लक राहतोय. तर 10 सम आहेत, 10 विषम आणि 21वी म्हणजे एक संख्या एक्स्ट्राची आहे. बरोबर 1 शिल्लक राहतोय. तर 1 आहे ना 1 तर त्या दोन्ही संख्या जर दोन्ही संख्या जर सम असतील तर सममध्ये ॲड करा, समसंख्येमध्ये आणि त्या दोन्ही विषम असेल तर विषम संख्येत ॲड करा. तर इथं काय येतात 35 आणि 55 या दोन्हीही विषम संख्या आहेत. म्हणून विषम संख्येत 1 ॲड करा. तर मग काय आलं एकूण समसंख्या 10 आल्या आणि विषम संख्या 11 आल्या. तर बघा यात काय दिले आपल्याला, तर प्रिंटिंग मिस्टेक झाली. इथं काय पाहिजे विषम संख्या किती आल्या 11 पर्याय क्रमांक 4 मध्ये. पण आपल्याला सम पण काढले आपण. सम किती आले 10 आणि विषम 11 मिळून 21 संख्या. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूयात. 43,726 या संख्येत किती मिळावे म्हणजे येणाऱ्या संख्येला किती 4 ने पूर्ण भाग जाईल. किती 4 ने पूर्ण भाग जाईल. तर बघा किती संख्या आहे 43,726 ही संख्या आहे. या संख्येमध्ये किती मिळवायचे म्हणजे काय किती मिळवायचे म्हणजे या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. तर 4 ची कसोटी बघा आपल्याकडं. 4 ची कसोटी काय आहे? 4 ची कसोटी तर एकक स्थान व दशक स्थानच्या अंकांनी मिळून होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. तर बघा इथं 26 आहे. 26 ला 4 ने भाग जातो का? तर नाही. तर किती भाग कोणत्या संख्येला जातो मग 26च्या पुढची संख्या कोणती? तर 28 किती 28 4 सत्त 28 म्हणजे किती 28 ला जातो. इथं एकक आणि दशक स्थानी किती आहे 26 म्हणजे किती मिळवावं लागतील? ह्यात 2 मिळवावं लागतील. 2 मिळवल्यानंतर किती होईल? 43,728 या संख्येला कितीने भाग जातो? 4 ने. कारण की एकक आणि दशक स्थानच्या अंकाला 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला पण जातो. म्हणून काय आहे? तर आपल्याला किती ॲड करावं लागले? किती मिळवावं लागले? 2. पर्याय क्रमांक किती 1 मध्ये 2. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा आता. 200 जाईची व 175 गुलाबाची फुले आहेत. त्यांचे सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील? बघा किती जाईची 200 फुले आहेत आणि 175 फुलं गुलाबाची आहेत. किती जाईची 200 आणि गुलाबाची किती आहेत? तर 175 बघा
समान हार जर तयार करायचे, समान फुलाचे हार तयार करायचे असतील तर काय असतं, यांचा मसावी काढायचा असतो. काय काढायचा असतो? मसावी काढायचा असतो. मसावी काढल्यानंतर आपल्याला समान दोन्ही ठिकाणी समान संख्या मिळते. तर बघा आता मसावी काढायचा असेल तर काय कितीने भाग द्यावा लागेल बघा. 25 ने भाग द्या. दोन्ही संख्येला ज्या संख्येने भाग जातो तो मसावी असतो आपला. बघा 25 चौक 100, 25 8 200, 25 एक्क 150, 25 सत्त 175, 25 सत्त 175. किती? 25 8 200 आणि 25 सत्त 175. बघा 8 ला आणि 7 ला आता कोणत्याही एका संख्येने भाग जातो का? 8 ला आणि 7 ला तर नाही जात. म्हणून आपला मसावी किती आला? 25. मसावी किती आला? 25. तर मग काय समान प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील? तर 25 फुले असतील. किती असतील? 25. आपला मसावी किती आला? 25. मसावी काढायचं दोन्ही संख्येचा आणि तेच आपलं उत्तर असतं. किती आलं? 25. पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता 14 क्वेश्चन बघा. 0.213 भागिले 0.00213. बघा आता आपण टाकून करून बघू. 0.213 भागिले किती? 0.00213. किती आलं? हे बघा आता याला भागाकार करायचा आहे. तर बघा इथं वरती किती आहेत पॉईंट नंतर 3 अंक आहेत. खाली किती येतं? 5 अंक आहेत. दोन्हीकडे समान अंक करून घ्यायचे आणि पॉईंट काढून टाकायचा. बघा 0.213 आणि किती 5 अंक करायचे आपल्याला. 3 आणि हे 2 5 झाले. खाली किती येतं? ऑलरेडी 5च येतं. 0.213. बघा आता समान अंक केल्यानंतर काय होतं? पॉईंट निघून जातो. काय होतो? पॉईंट निघून जातो. राहिलेली संख्या राहते. मग बघा 0.200 तर पॉईंट निघून गेला. काय 21,300 भागिले किती येईल मग खाली 213. कारण की शून्याची इकडं काही किंमत नसते. 213. मग बघा 213 एक 213 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे इथं उत्तर किती आलं आपलं? 100. किती आलं? 100. भाग दिल्यानंतर किती आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये 100. बघा आता पुढचा क्वेश्चन बघूयात. 2 चा घात काय? बघा पुढचा क्वेश्चन पाहूयात. किती आहे? 2 चा x 2 चा x घात आणि 2 चा y घात आणि 2 चा z घात आणि त्या घातांची बेरीज केली तर किती येईल? x y आणि z ची बेरीज केली तर किती येईल? बघा इथं समोर बघा किती आहे त्यात क्वेश्चन 2 एक मिनिट 13 आहे. इथं किती आहे? x ह्याचं 13 आहे. x y आणि z. x y आणि z चं किती आहे? इथं 13 आहे. 2x 2 चा x प्लस 2 चा y प्लस 2 चा z बरोबर काय? 13. 13 आहे. इथं 13 राहिलेत तर x y z बरोबर किती? तर किती आहे बघा x y z बरोबर किती आहे? तर सगळ्यांचं बघा. आता 2 चा जर आपण हे केलं शून्य केला परत 2 चा दुसरा घात केला आणि 2 चा तिसरा घात केला तर किती येतंय बघा 13 येतंय का? 13 येत असलं तर सरळ सरळ घाताची बेरीज करायची. 13 येतंय का? 2 चा शून्य घात म्हणजे किती? 1 असतं. 2 चा वर्ग किती? 4 आणि 2 चा घन किती? 8. 8 आणि 4 12 आणि 13 किती येतंय? 13 म्हणजे बरोबर येतंय. 13 बरोबर 13. तर मग काय करा आता डायरेक्ट घाताची बेरीज करा. 0 किती येईल मग? x बरोबर x म्हणजे किती येते? बघा x किती आला? x किती आलाय? तर 0 0 प्लस काय y किती आला? 2 आणि z किती आला? 3. सगळ्यांची बेरीज केली तर किती येते? 5. म्हणजे आपलं 5 आन्सर किती आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये x y z बरोबर किती?
5. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. वर्गमुळात किती वर्गमुळात x किती वर्गमुळात x भागिले 400 वर्गमुळात x भागिले 400 बरोबर किती 0.04. बघा तर आता इकडे भागिले इकडे गेल्यानंतर काय गुणिले होईल. मग वर्गमुळात काय राहील इकडं x बरोबर काय होईल मग 0.04 गुणिले किती होईल 400. इकडे भागिले होते इकडे गुणिले 4 चौक 16 आणि हे 2 शून्य हे पुढचे 2 शून्य. बघा आता इथं किती आहे 2 नंतर पॉइंट आहे म्हणून 2 नंतर पॉइंट दिला तर किती राहिले 16 राहिले. इकडे काय राहिले वर्गमुळात पुढं 16. बघा आता वर्गमूळ आपल्याला x काढायचा आहे. आता काय करा दोन्हीचा वर्ग करा. स्क्वेअरिंग बोथ साइड तर काय होईल मग इकडे काय राहिला शिल्लक x राहिला. 16चा किती 16चा वर्ग 256 16चा काय केला वर्ग केला. x बरोबर काय मिळालं आपल्याला 256. पर्याय क्रमांक किती 1 मध्ये. बघा पुढचा क्वेश्चन पाहूयात. 10 लोकांच्या गटाचे सरासरी वय किती 12 वर्ष आहे. 2 वर्षानंतर त्या गटाचे सरासरी वय किती होईल. बघा काय 10 लोक आहेत त्यांचं सरासरी वय किती 12 आणि 2 वर्षानंतर काय म्हणते 2 वर्षानंतर म्हणजे काय होणार आहे प्रत्येकात 2 वाढणार आहेत. 2 वाढले म्हणजे काय होईल सरासरी 2 ने पुढे जाईल. किती होईल 12 2 गेले 12 2 प्लस झाले ते किती 14 येईल. कारण की प्रत्येकाच वाढते त्यामुळं काय होईल 2 प्लस होतील 12 आणि 2 14 किती येईल 14. पर्याय क्रमांक 1 मध्ये सरळ आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहू. गणेशच्या पगाराच्या 25% वाढ झाली तर पगार 1600 रुपये होतो तर त्यांचा मूळचा पगार किती. बघा असे क्वेश्चन जास्त पडतात आणि हा PYQ. बघा गणेशच्या पगारात 25% वाढ झाली तर त्याचा पगार किती 1600 रुपये झाला. समजा गणेशचा पगार आहे आपण x मानला गणेशचा पगार x मानला त्यात कितीची वाढ झाली 25ची 25%ची वाढ म्हणजे किती 125 भागिले 100 बरोबर किती होईल मग पगार किती झाला आता 1600 रुपये झाला त्याचा 25% वाढ झाल्यामुळे. बघा मग x हा काय आपण त्याचा पगार धरलेला. बघा 1600 गुणिले काय इकडले 100 भागिले काय 125. बघा 25 चौक 100 25 5 125 आणि 25 चौक 100. बघा 5 ने परत भाग द्या 5 1 5 5 त्रिक 15 5 दुने 10 5 0 0 किती आलं 320 गुणिले 4 x बरोबर किती येईल मग 4 0 0 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 किती आलं 1280. तर ते काय त्याचा मूळचा पगार किती येईल मग 1280. किती पर्याय क्रमांक 3 मध्ये 1280. सोपं आहे फक्त काय पगार x मानायचा आणि 125% वाढ झाली म्हणजे 125 100 काय 25 प्लस करायचे भागिले 100 बरोबर 1600. इकडे गेले कॅल्क्युलेशन सोपं आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन काय 2100चा 16% म्हणजेच किती 2100चे काय करायचे आपल्याला 16% काढायचे सरळ. हे बघा हे किती येतं हे 2100 गुणिले 16% म्हणजेच काय असतं 16 भागिले 100 बरोबर काय ते येईल ते बघा 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले शिल्लक काय राहिले 21 गुणिले 16 हेच आपलं उत्तर आहे. 16 1 16 हातचाला 1 16 दुने 32 आणि 1 33 किती आलं 336. पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा सोपा क्वेश्चन आहे. तर पुढचा क्वेश्चन बघू. एक वस्तू 700 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच वस्तू ती 1100 रुपयांना विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूंची किंमत किती. याला शॉर्ट ट्रिक आहे. काय जेवढ्या वस्तूला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो
तेवढ्याच 1100ला विकल्याने दोन्हीकडे सेमच होतं. म्हणजे नफा आणि तोटा जर सेम असेल तर काय करायचं, सरळ सरळ विक्री किंमत किती, विक्री किंमत आधीची आणि नंतरची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचं. बघा किती होईल, 1100 भागिले 700 किती होईल, 7 आणि 1 8 किती, 1800 किती आलं. 1800 ला काय करायचं, दोन्हीची बेरीज करायची, 2 ने भाग द्यायचा. 92 18 किती आलं, 900. हे आपलं उत्तर असणार आहे. किती, 900. पर्याय क्रमांक 3. बघा 900 किती, वस्तूची किंमत बघा 900 ठेवलीत बघा. 700 ला विकली तर किती, 200 रुपये तोटा झाला. आणि 1100 ला विकली तर काय होईल, 900 आणि 200 1100 म्हणजे 200 रुपये नफा होईल. म्हणून ते किंमत किती होईल त्याची, तर त्या वस्तूची किंमत होईल 900 रुपये. बघा आता पुढचं क्वेश्चन. 6 रुपये ची वस्तू 2 रुपयाला विकल्यामुळे नफा होतो, तर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर नफा अगर तोटा किती. 6 रुपयाची वस्तू 2 रुपयाला नफा होतो, 2 रुपये नफा होतो. एक मिनिट. 6 रुपयाची वस्तू 6 रुपयाची वस्तू 4 रुपयाला 6 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो, तर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती. इथे 4 राहिले. ती 6 रुपयाची वस्तू 4 रुपयाला 6 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. 4 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो, तर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर तोटा, नफा अगर तोटा काढायचा आहे. ती 4 रुपयाची वस्तू आहे, 4 रुपयाची वस्तू आहे, तर ती किती, 6 रुपयाला 6 रुपयाला वस्तू विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. सॉरी, इथं काहीच नाही. 6 रुपयाला वस्तू विकल्यामुळे काय, 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर नफा अगर तोटा काढायचा आहे. बरोबर आहे. तर काय आहे, 6 रुपयाला वस्तू विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे, तर बघा 6 रुपयाला विकली 2 रुपये नफा म्हणजे किती, 4 रुपये काय मिळणार आहे, खरेदी किंमत. खरेदी किंमत आहे ती किती, 4 रुपये खरेदी किंमत मिळाली आपल्याला, ह्याच्यावरून कळते पहिल्या वाक्यावरून. तर तीच वस्तू किती, 3 रुपयाला विकली म्हणजे 1 रुपया काय होणार आहे, आपल्याला तोटा होणार आहे. काय होणार आहे, 1 रुपया तोटा होणार आहे. तर मग टक्क्यामध्ये काढायचं आपल्याला. तर बघा शेकडा शेकडा तोटा बरोबर किती, तोटा किती रुपये झाला, 1 रुपया. कारण की 4 रुपये खरेदी किंमत आहे, विक्री 3 ला विकली आणि खरेदी किंमत किती, 4 गुणिले किती, 100. बघा 4 1 4 25 चौक 100 किती, 25 किती, 25%. म्हणून शेकडा तोटा किती, शेकडा तोटा इक्वल टू 25%. किती तोटा झाला, तर 25%. किती आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये 25% तोटा. पुढचा क्वेश्चन बघा. दर साल दर शेकडा 10 दराने 500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती. किती सरळ सरळ आहे, किती, 2 वर्षाचे. तर बघा मग आपल्याकडे काय आहे, सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. बघा मग टाका. मुद्दल किती, 500 रुपये. किती, 500 रुपये. तर दर किती आहे, 10 आणि मुदत 2 वर्ष भागिले 100. बघा ते 2 शून्य गेले, 0 2 गेले, 20 20 पाचे 100 किती आले, 100. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा गुणाकार करा. इथं किती राहिले, 5. 10 पाचे 50, 50 दुने 100 किती आले, 100. तर सरळ व्याज किती मिळालं आपल्याला, 100. पुढचा क्वेश्चन बघू. 350 रुपयांचे एका विशिष्ट मुदतीवरील व्याज 70 रुपये आहे, तर 1050 रुपयाच्या पूर्वीच्या निम्मे दराने दुप्पट मुदतीचे व्याज किती. बघा 350 रुपये एका विशिष्ट मुदतीत 70 रुपये व्याज होते.
विशिष्ट मुदत आहे आणि त्यामध्ये काय होते 70 रुपये आपलं व्याज होते. तर त्याच दराने काय करायचं आपल्याला त्याच्या निम्म दर करायचा आणि त्याची मुदत काय करायची दुप्पट करायची आपल्याला. तर काय करायचं ह्याच्यामध्ये काय करायचं मुदत आहे ना मुदत तर 2 वर्ष मानायची. काय करायची मुदत मुदत काय 2 वर्ष मानायची आणि दर आहे ना दर 10 मानायचा. बघा मग आता मुदत 2 वर्ष आणि दर 10 मानला तर आपल्याला व्याज किती मिळालं पाहिजे आता 70 रुपये बरोबर येते का बघा. मग 350 गुणिले बघा सरळ व्याज आहे. वर्षात मग 2 गुणिले किती 10 भागिले 100. बघा 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 गेला, 1 गेला. 35 दुने 70 आलं का आपलं 70 रुपये आपलं व्याज आलं. आता हे बरोबर झालं. आता काय निम्मे दर आहे. दर काय करायचा निम्मा करायचा आणि मुदत किती दुप्पट करायची आणि किती 1050 रुपयावर करायचंय. तर 1050 रुपयावर काय पूर्वीच्या निम्मा दर. दर किती इथं 10 आहे. इथं काय करावं लागेल निम्मा म्हणल्यावर 5 आणि काय म्हणतंय दुप्पट मुदत. मुदत किती इथं 2 वर्ष आहे. इथं काय होईल 4 वर्ष भागिले काय होईल 100 ला 100. बघा 1 गेला, 1 गेला. 5 एक 5 किती 5 दुने 10 बे एक बे, बे दुने 4 किती आलं 105 गुणिले 2 मग हे 210 105 गुणिले 2 5 दुने 10 आजचाला 1 आणि किती 210 काय मिळालं आपल्याला तर मुदतीने व्याज किती मिळालं 210 210 किती पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा मुदत किती 2 वर्ष धरा आणि दर 10 धरा. तर ते मुदत आणि दर जर आपण धरलं तर 70 रुपये सरळ व्याज येते का तर येते. ते आल्याच्या नंतर काय पूर्वीचा दर काय केला आपण पहिला 10 होता तर आपण इथं केला 5 केला आणि मुदत किती होती 2 वर्ष आपण काय केले दुप्पट किती 4 वर्ष आणि रुपये किती 1050 बघा कॅल्क्युलेशन किती येते 2010. तर आता पुढचा क्वेश्चन बघू. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8 पट रक्कम होईल किती होईल 3 वर्षात 8 पट रक्कम होईल किती तर बघा कोणत्या चक्रवाढ व्याज आहे काय काय चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात 8 पट होईल. तर बघा याच्यासाठी काय आहे तर आपल्याला रकमेची 3 वर्ष आहे आणि ही 8 पट आहे. टायमिंग किती आहे टी किती आहे 3 आहे किती 3 आहे आणि पट किती आहे पट किती आहे तर 8 आहे. याच्यासाठी आपल्याला एक शॉर्ट मध्ये जर सोडायचं असेल ती रक्कम काढायची आपल्याला अगदी आपल्याला काय करायचंय व्याजाचा दर करायचा आहे. काय व्याजाचा दर काढायचा आहे आपल्याला काय करायचं व्याजाचा दर काढायचा दर बरोबर त्याच्यासाठी एक सूत्र आहे आपल्याला पट पट 1/t 1/t मायनस 1 गुणिले 100 गुणिले 100. बघा यासाठी शॉर्ट ट्रिक साठी सूत्र लक्षात ठेवा पट 1/t मायनस 1 बरोबर 1 आणि टी म्हणजे काय टायमिंग किती 3 वर्षाचा आहे आणि पट किती 8 आहे बघा हे 8 1/3 मायनस काय 1 गुणिले काय होईल 100. बघा मग 1/3 म्हणजे किती होईल 2 किती 2 मायनस 1 गुणिले किती 100. 1/8चं 1/3 म्हणजे किती असतो 2 असतो. तर बघा मग आता दोनातून 1 गेला 1 आणि 1 नी 100 ला गुणलं तर काय 100च राहतात किती 100% किती 100च राहतात 1 ने गुणून काय फरक होत नाही. तर 100 पर्याय क्रमांक म्हणजे 4 मध्ये. याच्यासाठी पण तुम्हाला हे सोडायचं असेल तर हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल. हे सूत्र लक्षात ठेवलं तर तुम्हाला सोडता येईल. तसं सोडता येणार नाही. दर बरोबर काय पट आणि 1/t मायनस 1 गुणिले किती 100 हे सूत्र लक्षात राहिलं तर तुम्हाला लवकरात लवकर सोडता येईल. बघा आता 65 वा पुढचा क्वेश्चन बघू. एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 105 रुपये व सरळ व्याज किती 100 रुपये आहे तर ती रक्कम कोणती. बघा आता काय 2 वर्षे मुदत किती 2 वर्षे
किती 2 वर्ष आहे मुदत. त्यातलं काय चक्रवाढ व्याज 105 आहे. काय चक्रवाढ व्याज किती 105 आणि सरळ व्याज किती आहे? सरळ सरळ व्याज किती आहे तर ₹100. हे बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजेच काय कन्सेप्ट समजून घ्या. चक्रवाढ व्याज ही व्याजावर व्याज असते आणि सरळ व्याज हे फक्त व्याज असतं. तर बघा दोन्हींची वजाबाकी केली तर फरक किती येतोय 5चा. म्हणजेच काय सरळ व्याजावर व्याज जे येतं पहिल्या वर्षाच्या व्याजावर व्याज किती आलं आपल्याला 5 मिळाले. पहिल्या व्याजावर व्याज किती मिळालं 2 वर्षे म्हणून. तर सरळ व्याज म्हणजेच काय असतं बघा थोडक्यात पहिल्या वर्षी ₹50 आणि दुसऱ्या वर्षी ₹50 असं मिळून किती ₹100 सरळ व्याज झालं. पण चक्रवाढ व्याज काय असतं पहिल्या वर्षी जे व्याज मिळतं त्या व्याजावर व्याज असतं. तेव्हा ते किती आता ह्या व्याजावर समजा काय पर्सेंट जे व्याज असेल ते समजा आपण X धरलं तर किती ₹5 म्हणजे 50 वर किती टक्के व्याज भरून किती टक्के व्याज म्हणजेच ₹5 येईल. किती टक्के दराने ₹5 येतील. किती एका वर्षात किती टक्के दराने 5 येतील. तर बघा मग 5 किती येईल मग बघा हे ₹50 तर ₹50 किती टक्के दराने म्हणजेच X दराने किती ₹5 ₹5 सरळ व्याज होईल बघा X धरलाय आपण. तर बघा इकडे गेले X बरोबर काय होईल मग 5 गुणिले 100 भागिले काय होईल 50. बघा एक गेला 5 5 एक 5 किती उरले मग 10 किती उरले 10 म्हणजे x बरोबर काय मिळालं आपल्याला x बरोबर 10 मिळाला. x म्हणजेच काय आपण दर आहे. x म्हणजेच इथं x बरोबर काय आपण दर धरला होता. दर किती आहे 10 तर आपल्याला काय काढायचं आता ती रक्कम काढायची बघा ती रक्कम काढायची 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे ₹100 तर आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल मुद्दल दिलं काढायचे आपल्याला म्हणून काय मुद्दल गुणिले मुदत किती आहे 2 वर्ष आणि दर किती आहे 10 आहे भागिले 100 आणि सरळ व्याज किती मिळालेलं आपल्याला 2 वर्षाचं सरळ व्याज ₹100 किती हे सरळ व्याज ₹100 मग बघा इकडे भागिले इकडे गुणिले होते 100 गुणिले 100 भागिले काय होईल 2 गुणिले 10 बरोबर काय मिळालं आपल्याला मुद्दल काय मिळालं मुद्दल बघा 2 पंचे 10 100 गुणिले 5 किती आहे 500 किती पर्याय क्रमांक 2 मध्ये ₹500 ही काय मिळाली आपल्याला ती रक्कम म्हणजेच मुद्दल मिळाली. हे मुद्दल किती आले ₹500 आपल्याला उत्तर मिळून गेलं पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता पुढचा क्वेश्चन बघू एक रेल्वे 90 किमी प्रति हवर वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती बघा एक रेल्वे तिचा वेग किती आहे तिचा वेग किती आहे 90 किमी प्रति हवर एका तासाला 90 किमी आणि किती एका खांबाला वेळ किती आहे 10 सेकंद हे बघा इथं किलोमीटर प्रति हवर आहे आणि इथं सेकंद आहे म्हणून किलोमीटर प्रति हवरला किलोमीटर प्रति सेकंद करावं लागेल तर त्याला काय करावं लागेल मग आपल्याला 90ला 5/8 ने गुणिलं तर तुम्हाला मीटर पर सेकंद मिळते मग आपल्याला युनिट सेम होता 18 90 5 25 किती आलं हे 25 आलं हे किती आलं 25 तर मग आता काय करायचं आपल्याला ट्रेनची लांबी काढायची ट्रेनची लांबी बरोबर सूत्र काय आपलं वेग गुणिले वेळ मग किती आहे आपला वेग किती आहे 25 आपण इथंच रूपांतर केल्यामुळे किती 25 आणि वेळ किती आहे 10 किती आलं 250 आणि मीटर किती आलं 250 मीटर ही पर्याय क्रमांक किती 3 मध्ये बघा सूत्र लक्षात ठेवा लांबी बरोबर वेग गुणिले वेळ. तर पुढचा क्वेश्चन बघू पुढचा क्वेश्चन पाहूयात
एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे ती 4 तास उशिरा भरते. तर टाकी पूर्ण भरण्यासाठी अ, किती किती तास पूर्ण तर ती टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? किती तासात रिकामी होईल? बघा, थोडक्यात ती पहिल्या नळाने किती 10 तासात 10 तासात भरते. बघा, दुसऱ्या तासाला ते काय म्हणतात टाकी 4 तास उशिरा भरते. म्हणजे किती होईल? 14. किती होईल? 14. तर ती रिकामी किती तासात होईल? तर बघा मग 10 गुणिले 14 भागिले फरक किती आहे? 4च आहे. बघा किती 10 गुणिले 14 भागिले 4 याला शॉर्ट ट्रिक मध्ये असं सोडवायचं. दोन्हीचा गुणाकार भागिले दोन्हींची दोन्हींची वजाबाकी. ही काय झाली? वजाबाकी. तर बघा बे दोन्ही 4, बे साते 14 आणि बे पंचे 10. ती सातापाचा हे किती उरले? 5 गुणिले 7. किती? 7 35. किती? 35 किती? पर्याय क्रमांक 1 मध्ये. एकदम सोपं आहे. गणित मोठं दिसतंय, पण कमी वेळेत आणि ह्याचं सुटते. पहिल्या नळाने 10 तासात भरते आणि त्याला छिद्र असल्यामुळे 4 तास उशीर लागतात. 4 तास उशीर लागतात म्हणजे किती? त्याला 14 तास लागतात. तर रिकामी होण्याचा वेळ बघा 10 गुणिले 14 आणि दोन्हीची काय असते खाली छेदात वजाबाकी 4 आणि कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर येते 35. आता पुढचा क्वेश्चन बघू. 2.7 बघा 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती? बघा एक डेका एक डेका एक डेका लिटर बरोबर किती असतं? 100 डेसी. किती? एक डेका बरोबर किती? 100 डेसिलिटर. किती? एक डेका बरोबर 100 डेसी. तर इथं किती आहे? 2.7 म्हणून काय आहे? 2.7 गुणिले काय होईल? 100. म्हणजे काय आपल्याला डेसिलिटर मध्ये रूपांतर होईल. गुणोत्तर काढायचं आहे म्हणून दोन्हीचं सेम युनिट करावं लागेल, त्यामुळे आपल्याला गुणोत्तर मिळून जाईल. बघा 2.7 गुणिले 100 किती होईल? 2700 आणि एका नंतर पॉइंट म्हणजे किती आलं? एका नंतर पॉइंट म्हणजे किती? 270. बघा गुणोत्तर म्हणजेच काय बघा आता 270 भागिले किती? 45. किती? 45. बघा 9 9 त्रिक 27. याला कितीने भाग जातोय? बघा 3 भाग जातोय आणि 9 त्रिक 27. 9 5 45. 9 त्रिक 27. 9 शून्य 0. 9 5 45. बघा 5 1 5. 5 6 30. म्हणजे किती आला? 6/1. म्हणजेच किती? 6/1. किती आलं? पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा आता पुढचा. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती? 21 वर्ष असल्यास ए चे वय किती? ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:5 आहे. ए बी किती? 2:5. त्यांच्या वयांची बेरीज 21 आहे. म्हणजेच काय बघा, काय करायचं? दोन्हींची सरळ सरळ बेरीज किती? 5 आणि 2 7. 7 एक्स बरोबर किती? बेरीज किती आली? 21. म्हणून एक्स बरोबर 7 त्रिक 21. किती? एक्स बरोबर 3. तर काय ए चे वय काढायचे? एक्स बरोबर 3. ए किती? ए चं गुणोत्तर किती आहे? 2 आहे. मग बघा 2 गुणिले 3 किती आलं? 3 दुने 6. पर्याय क्रमांक किती? 1 मध्ये. बघा सोपं आहे. पुढील क्वेश्चन पाहूयात. काय पुढील क्वेश्चन काय आहे? 64 78 आणि 15 98 प्लस काय? परत 80 90. तर बघा सरळ सरळ काय या दोघांची बेरीज करायची आणि यामधून मायनस करायची. मग याची बेरीज करा. 8 आणि 8 16. किती आलं मग? 8 आणि 8 16. हातचा आला 1. 9 आणि 1 10 आणि 1 7 17. हातचा आला 1. किती? 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि हातचा आला 1 6 आणि 1 7 आणि 1 8. किती आली बेरीज? 80 76 प्लस हे काय? क्वेश्चन मार्क आणि 80 90. बघा आता एक क्वेश्चन मार्क इकडं
80 90 मायनस किती येईल मग 80 76 किती आले 14. किती दोन्हीची वजाबाकी केली तर 14. पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा आता पुढचा क्वेश्चन. एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी किती आहे 8 सेमी असल्यास परिमिती काढायचे. परिमितीचं सूत्र काय आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात एल प्लस बी. आता इथं किती आहे 2. एल म्हणजेच काय लांबी किती आहे 12. किती आहे 12 प्लस काय रुंदी किती आहे 8. एल प्लस बी 12 8. 12 न 8 किती 20. 20 दुने 40. परिमिती किती झाली आपली 40. 12 न 8 20 आणि हे 20 2 गुणिले किती आली 40. पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर पुढचा क्वेश्चन. एका शंकूची उंची किती 6. एका शंकूची उंची बघा कोणचं पुढचं क्वेश्चन आहे. एका शंकूची उंची 6 सेमी व त्रिज्या 7 सेमी आहे तर घनफळ काढा. काय घनफळ काढा. तर बघा उंची म्हणजेच काय एच किती आहे 6 सेमी आणि त्रिज्या आर म्हणजेच किती 7 सेमी. आता काय शंकूचे घनफळ काढा. शंकूचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर काय पाय आर स्क्वेअर एच. बघा हे तुम्हाला हे असे जर भूमितीचे क्वेश्चन सोडायचे असेल तर सूत्र तुम्हाला पाठच लागतील तेव्हा काय गणित सुटतील. बघा शंकूचे घनफळ किती आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. पायची किंमत किती असते तुम्हाला माहिती आहे. पायची किंमत काय असते 22/7. किती असते 22/7. बघा मग 1/3 गुणिले काय होईल 22/7 गुणिले काय 7. 7चा वर्ग म्हणजेच काय डबल 7 आणि एच किती होईल 6. एच किती आपल्याला 6 दिलाय. बघा हे 7 गेले हे 7 गेले 3 1 3 3 2 6 काय होईल 3 2 6. एक मिनिट. काय डबल पाहूयात. एच बरोबर किती 6 सेमी आणि त्रिज्या आर बरोबर किती 7 सेमी. तर शंकूचं घनफळ काढायचंय. शंकूचे घनफळाचं सूत्र काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच बरोबर. तर 1/3 पाय किती आहे 22/7 गुणिले आर किती आहे 7 आहे. 7चा वर्ग म्हणजेच काय डबल 7 आणि एच किती आहे तर 6 आहे. बघा एच हा एच 7 7 कटले 3 1 3 3 2 6. बघा आता किती राहिले शिल्लक इथं 22 राहिले इथं 7 राहिले आणि इथं किती राहिले 2 राहिले. बाकीचं कटलंय. बघा 7 2 14 हा चाला 1 7 2 14 ने 15 154 गुणिले 2 4 2 8 2 16 हा चाला 1 5 2 10 आणि 11 आणि 2 1 2 आणि 3 किती आलं
4 दुने 4 दुने 8, 4 दुने 8, 5 दुने 10, 1, 5 दुने 10, 0 हातचाला 1 आणि 2 एक 2 आणि 1 3 किती आलं? 308. पर्याय क्रमांक किती आला? 4 मध्ये. बघा 22 गुणिले 7 गुणिले 2 किती आलं? 308. बघा पुढचा क्वेश्चन. एका कोनाचे माप त्याच्या कोटी कोनाच्या मापाच्या चौपट असल्यास ते कोनाचे माप किती? काय करायचंय? त्या कोनाचे माप त्या कोटी कोनाच्या मापाच्या किती? चौपट. समजा तर काय करा, कोटी कोन बरोबर x मानला, x मानू तर काय होईल? आणि तो कोन, त्या कोनाचे माप काय होईल? मग कोनाचे माप काय होईल? तर त्या कोटी कोनाच्या मापाच्या किती? चौपट. म्हणजेच काय होईल? 4x. तर काय कोटी कोन बघा, कोटी कोनाचं म्हणजे काय असतात? तर दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती? 90 असते. म्हणून काय x + 4x बरोबर काय होईल? 90. आणि 4 आणि हे 5x बरोबर काय? 90. आणि x बरोबर काय होईल मग? 90 भागिले 5. 5 एक 5, 4 उरले. 5 8 40 किती आलं? 18. 90 ला 5 ने भाग दिला तर किती आलं? पर्याय क्रमांक 1 मध्ये 18. पुढील क्वेश्चन पाहू. एका चौरसाच्या 4 कोनांच्या मापाचे गुणोत्तर 1, 2, 3 आणि 4 जसे असेल तर त्यांचा सर्वात मोठ्या कोनाचे माप किती? बघा कोणाचं काय ते गुणोत्तर दिलंय 1, 2, 3 आणि 4. बघा सरळ सरळ काय करायची? बेरीज करून घ्या. 4 आणि 3 7, 10 किती होईल? त्याची बेरीज किती होईल? 10. आणि काय चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360. म्हणून काय 10x बरोबर किती? 360. आणि x बरोबर काय मग? बघा 360 भागिले 10 इकटला तर किती आले? 36. तर काय म्हणते आता? मोठ्या कोनाचे माप काढायचे. काय सर्वात मोठा किती आहे? इथे 4x आहे. किती? 4 आहे. आणि x बरोबर किती मिळाला? 36. 36 गुणिले 4. बघा 26 चौक 24 आणि 6 त्रिक 18, 19 आणि 20 किती येईल मग? 6 चौक 24, हा चारले 2, 4 त्रिक 12, 13 आणि 14 किती मिळाले? 144. पर्याय क्रमांक किती? 2 मध्ये 144. बघा तर पुढील क्वेश्चन पाहूयात. ए ला बी व सी हे 2 भाऊ आहेत आणि सी च्या मुलाला केवळ एकच काका आहेत. तर ए चे सी चे नाते काय? बघा ए ला काय 2 भाऊ आहेत. काय 2 भाऊ आहेत? बी आणि सी हे 2 भाऊ आहेत. काय भाऊचं साइन काय बरोबर करायचं. आणि काय भाऊ म्हणून काय मेल, एम इकडे पण मेल. याचं काय स्वतःच काय दिलंय का? तर नाही. काय आता काय सी च्या मुलाला केवळ एकच काका आहे. सीचा हे मुलगा, सीच्या मुलाला एकच काका आहे. हा काय बी हा मेल आहे. म्हणून सीच्या मुलाला एकच काका आहे म्हणजे हा काका आहे एकच आहे. तर मग काय ए काय असणार आहे? फिमेल असणार आहे. तर ए चे सी ची नाते काय? एच काय सी ची नाते काय? म्हणजे सीचा ए कोण आहे? तर बहीण असणार आहे. काय फिमेल आहे म्हणून काय असणार आहे? बहीण असणार आहे. पर्याय क्रमांक 2. बघा आता पुढचा क्वेश्चन. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, हवेला अग्नी म्हटले आणि मासे कुठे राहतात? मासे कुठे राहतात? तर पाण्यात. कुठे राहतात? पाण्यात. पण पाण्याला काय म्हटले? माती. मग पर्याय आपले उत्तर काय आहे? माती. माती पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता पुढील क्वेश्चन पाहूयात. आद्यराज आपल्या घरापासून पूर्वेकडे 20 किमी चालत गेला. बघा आता इथं त्याचा जर पॉईंट घेतला, बघा इथं मध्यभागी घ्या. तर काय पूर्वेकडे किती? पूर्वेकडे 20 किलोमीटर. इकडे 20 किलोमीटर चालत गेला. समजा एवढं 20 केला, चालत गेला. नंतर वळून 9 किमी नंतर वळून चालत गेला उजवीकडे
20 किलोमीटर चालत गेला. नंतर तो उजवीकडे वळून इथं काय चालत गेला. नंतर उजवीकडे इथं काय उजवीकडे वळून 9 किलोमीटर चालत गेला. आता पूर्वेकडे त्याची उजवी दिशा कोणकडे आहे? इकडं. इकडं किती आला? 9 किमी चालतला. पुन्हा उजवीकडे वळून 8 किलोमीटर. परत उजवीकडे खाली उजवी दिशा कोणती होईल त्याची? तर ही उजवीकडे परत किती? 8 किलोमीटर. 8 किमी चालला तर तो घरापासून किती अंतरावर असेल? बघा, हे अंतर किती आहे? 20 किलोमीटर आहे. हे किती? 9 आहे आणि हे किती आहे? तर 8 आहे. बघा, घरापासून हे अंतर आपल्याला काढायचं आहे. तर हे अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर बघा, पायथागोरसचा प्रमेय वापरा. तर हे अंतर किती आता? हे बघा, हे अंतर किती? 9 आहे. आणि हे शिल्लक राहिलेलं अंतर किती आहे? बघा, हे 8 आहे आणि एकूण अंतर किती आहे? 20. म्हणजे हे शिल्लक राहिलेलं किती आहे? 12. बघा, हे 12 आहे, हे 9 आहे. तर आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर बघा, कर्ण वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज. तर काय होईल? हे जर 12चा स्क्वेअर प्लस काय होईल? 9चा वर्ग. 12चा वर्ग किती? 144 आणि 9चा वर्ग 81. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12 आणि 225. 15 कितीचा हे काय? कर्ण वर्ग. मग काय इकडली बाजू काय? कर्ण आहे. तर कर्ण बरोबर काय आहे मग? 15चा वर्ग आहे. 225 किती आहे? 15चा वर्ग आहे. म्हणून किती? पर्याय क्रमांक 4 मध्ये. बघा, पुढचा क्वेश्चन आहे. हे बघा, हे महत्वाचे क्वेश्चन आहेत आणि लय जणांना याच्यात कन्फ्यूज होतं. तर बघा कसं आहे, सोडवायला थोडं जड जाईल. पण बघा, एकदा लक्षात राहिलं ना परत कधीच विसरत नाही. हे बघा, आपण आधी लिहून घेऊया. ए बी बरोबर सी काय परत असे ग्रेटर दॅन डी आणि ग्रेटर दॅन ई. आता आपल्याला निष्कर्षामध्ये दिलंय सी मोठा आहे ए पेक्षा. ए पेक्षा सी मोठा आहे. इथं बघा, सी कुठे आहे? इथं सी आहे आणि इथं ए. काय सी मोठा आहे ए पेक्षा. तर बघा, सी इथं काय आहे? बरोबर आहे. बरोबरचं चिन्ह आहे. सी बी आणि सी काय आहेत? सेम आहेत. मग सी जर इथं घेतला आपण, ही इथं घेतला तर काय? इथं ए, इथं ए आणि सी मोठा, ए पेक्षा सी मोठाच आहे. सी मोठा आहे म्हणून काय पर्याय पहिला निष्कर्ष एक बरोबर आहे. आता पुढचा बघा, बी आणि ई. आता कुठे बी? हे बी आहे आणि इथं कुठे? इथं ई आहे. बघा, ई इथं आहे आणि इथं काय आहे? बी बी आहे. बी आहे बघा, बी आणि सी बरोबर आहे म्हणून आपण बी इथं पण लिहू शकतो. इकडंच ग्रेटर दॅन डी आहे आणि पुढं ग्रेटर दॅन ई आहे. काय ई म्हणून काय आहे? बी पेक्षा ई मोठा असणार आहे. बी पेक्षा कोणता आहे? ई मोठा असणार आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. तर बघा मग दोन्ही बरोबर निष्कर्ष किती आहे? दोन्ही अयोग्य आहे. दोन्ही योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दोन्ही निष्कर्ष योग्य आहे. जर असं असेल ए आणि सी जर त्यांच्या विरोधात दोन्ही पण आले असले, इथं आणि इथं असे विरोधात आले असेल तर ते चुकीचं असतं. पण दोन्ही ठिकाणी असं असेल ए आणि सी तर हे बरोबर असतं. बघा आता पुढचा क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत 123 ला ब्राईट लिटल बॉय, 145 ला टॉल बिग बॉय, 637 ला ब्युटिफुल लिटल फ्लॉवर. तर सांकेतिक भाषेत आपल्याला काय ब्राईट साठी कोणता संकेतांक वापरला आहे? बघा काय इथं या 123 मध्ये ब्राईट आहे बरोबर. 123 मध्ये ब्राईट आहे. तर ह्याच्यात आणि ह्याच्यात सेम अंक कोणता आहे? तर बघा, इथं पण लिटल आहे, इथं पण लिटल आहे. तर लिटल सेम आहे. तर इथं कोणती संख्या आहे? सेम म्हणून 3 आहे. म्हणून काय 3 कशाला आले? लिटलला. 3 यातले कटले. आता काय राहिला? 1 आणि 2. आता ह्याच्यात काय सेम आहे बघा. मग पुढच्या बघा 145 किती? इथं बॉय आहे, इथं बॉय आहे आणि इथं पण बॉय आहे आणि ह्याच्यात सेम किती आहे मग? 1 आणि 1. इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. मग राहिला काय? इथं ब्राईट राहिला, इथं 2 राहिले. काय राहिला? BRIGHT. ब्राईट मग किती लिहिले? 2 ला. 2 किती? पर्याय क्रमांक 2 मध्ये. 1 कटला, 3 कटले, खाली राहिले 2. इकडं ब्राईट लिटल आणि बॉय कटला, राहिला ब्राईट म्हणून 2. बघा आता पुढचा. एका रांगेमध्ये सुरेश डावीकडून 23 वा
रमेश उजवीकडून 32वा आणि दोघांच्या मध्ये 6 जण आहेत. तर त्या रांगेत एकूण जास्तीत जास्त किती जण उभे असतील बघा. सुरेश डावीकडून 23वा. सुरेश इकडं ही डावी बाजू आहे. डावी बाजू आहे. इकडं कितवा? 23वा. बघा आता रमेश उजवीकडून ही उजवी. ही काय? उजवी. उजवीकडून कितवा आहे? 32वा. 32वा आहे आणि दोघांच्या मध्ये किती येतात? असे 6 जण येतात. बरोबर. तर एक रांगेत जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा जास्तीत जास्त किती जण आहेत उभे? तर बघा काय इकडे 23 आहेत, इकडे 32 आणि मध्ये 6. सरळ सरळ काय बेरीज आहे. 6 आणि 2 8 11 आणि चला एक 3 आणि 1 4 4 आणि 2 6 म्हणजे 61. काय सरळ सरळ बेरीज करून घ्या. 23 6 आणि 32. काय करा बेरीज करून घ्या. किती आली? 61. म्हणजे किती जास्तीत जास्त किती जण येतात? 61. पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा आता पुढचा क्वेश्चन. 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता. तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल? काय 20 जानेवारी 2016ला काय 20 जानेवारी 2016ला काय मंगळवार आहे. मंगळवार असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन कोणता असतो? बघा 1 मे. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो. तर यात 1 मेचा वार काढायचा आपल्याला आणि 2016 आहे. म्हणजे बघा जर काय 4 ने भाग जात असेल तर काय लीप वर्ष असतं. 4 चोक 16 म्हणजे हे काय लीप वर्ष आहे. काय लीप वर्ष आहे. मग आता बघा 20 जानेवारी. आता आपण डायरेक्ट जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. काय एप्रिल आणि मे. जानेवारी 31 असतो. 20 जानेवारी मंगळवार दिलाय. म्हणजे शिल्लक किती राहिले? 31 मधून 20 गेले 11. बघा फेब्रुवारी कितीचा असतो? लीप वर्षात 29 असतो. म्हणजे लीप वर्षात 29 म्हणजे कधी 1 ने वाढतो. मार्च किती 31 असतो? 3. एप्रिल किती 30 असतो? म्हणून 2 आणि मेचा काय एकच दिवस आहे. बघा बेरीज करा आता. किती होतात? हे 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि किती 18 दिवस. किती 18 दिवस पुढे जाणार आहे. म्हणून बघा 7 ने भाग द्या. 7 दुने 14. 14 आणि म्हणजे 4 दिवस. किती शिल्लक राहिले? 7 दुने 14. 14 आणि ती किती 3 दिवस 4 दिवस 15 16 17 18 4 दिवस पुढे जाईल. आता मंगळवार आहे. मंगळवार नंतर 4 दिवस काय येईल? एक बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. पर्याय क्रमांक किती 3 मध्ये किती शनिवार. बघा आता पुढचा क्वेश्चन. राजचा जन्म 8 ऑगस्टला झाला आहे. राजपेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठे आहे. जर यावर्षी बघा आता पुढील क्वेश्चन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. आता टायमिंग जास्त झाला असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन पाहूयात.